नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेटच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी मधील सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज, या विषयामधील एक महत्वाचा टॉपिक आहे भारतातील प्रथम महिला, म्हणजे फर्स्ट फिमेल इन इंडिया. तर या टॉपिकवर आज आपण 10 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असणार आहेत. तर हे प्रश्न तुम्ही नक्की नोट डाऊन करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणं सोपं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश कोण होत्या? हु वॉज द फर्स्ट वुमेन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट? त्याचं उत्तर आहे पर्याय डी, फातिमा बीवी. ओके. तर फातिमा बीवी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या आणि 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेलं. ओके, तर उत्तर लक्षात ठेवायचंय फातिमा बीवी. ओके, पुढचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण होती? द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. ओके, त्याचं उत्तर आहे पर्याय डी, बचेंद्री पाल. 1984 मध्ये बचेंद्री पालने माउंट एव्हरेस्ट सर केलेलं. ओके. पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? द फर्स्ट वुमेन गव्हर्नर ऑफ स्टेट इन फ्री इंडिया ऑज. त्याचं उत्तर आहे पर्याय सी, सरोजिनी नायडू. ओके, हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवायचं. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. ओके. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या भारतातील पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? हु वॉज द फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन जनरल असेंब्ली फ्रॉम इंडिया? त्याचं उत्तर आहे पर्याय डी, विजयालक्ष्मी पंडित. 1953 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी भारताची निवड केली आणि विजयलक्ष्मी पंडित या महासभेच्या 8व्या अध्यक्ष म्हणून या भूमिकेसाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला होत्या. ओके, तर उत्तर लक्षात ठेवायचं आहे विजयालक्ष्मी पंडित. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण? हु इज द फर्स्ट वुमेन आयपीएस ऑफिसर इन इंडिया? त्याचं उत्तर आहे किरण बेदी. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. ओके, किरण बेदी 1972 मध्ये आयपीएस म्हणून रुजू झाल्या आणि 1994 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ओके. पुढचा प्रश्न आहे दिल्लीची पहिली आणि शेवटची महिला शासक कोण होती? हु वॉज द फर्स्ट अँड द लास्ट वुमेन रुलर ऑफ दिल्ली? ओके, तर याचा उत्तर आहे पर्याय सी, रझिया सुलतान. दिल्लीच्या तख्तावर बसणारी रझिया सुलतान ही पहिली महिला होती. ओके, हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती? ओके, हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमेन अवॉर्ड ऑफ भारतरत्न? ओके, त्याचं उत्तर आहे पर्याय बी, इंदिरा गांधी. ओके. तर मित्रांनो, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील होत्या. तुम्हाला हा असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, इंदिरा गांधी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती? हु वॉज द फर्स्ट वुमन हु रिसिव्ह द ज्ञानपीठ अवॉर्ड? ओके, त्याचं उत्तर आहे डी, आशापूर्णा देवी. ओके. तर मित्रांनो, 1976 साली बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ओके, तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आशापूर्णा देवी. त्यानंतर आहे अशोक चक्र पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? ओके, हु इज द फर्स्ट वुमेन रेसिपेंट ऑफ अशोक चक्र अवॉर्ड? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय ए, नीरजा भानोत. ओके, तर पहिल्या महिला या अशोक चक्र मिळवणाऱ्या नीरजा भानोत आहेत आणि 1987 मध्ये त्यांना हा अशोक चक्र अवॉर्ड मिळालेला. ओके, तर ह्या एक पॅन एअरलाईनची फ्लाईट अटेंडंट होती. ओके, त्यांना त्यांच्या धाडसी कृतीबद्दल मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार देण्यात आलेला. ओके, त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे नीरजा भानोत. पुढचा प्रश्न आहे नोबेल पुरस्कार मिळवणारी भारतीय पहिली महिला कोण? हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमेन टू गेट नोबेल प्राइज? ओके, त्याचं उत्तर आहे मदर तेरेसा.
ओके. तर 1979चा नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ओके. तर मित्रांनो, हे 10 प्रश्न तुम्हाला समजलेच असतील, तर तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेला जाण्यापूर्वी हे प्रश्न नक्की वाचा. हे व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. ओके. त्याचबरोबर आपण पुढे वळूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे की भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? द फर्स्ट वुमेन टू सर्व्ह ॲज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही बी एड्युकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा, कारण त्या ऍपच्या स्टोअरमध्ये तुम्हाला स्कोर बुस्टर टेस्ट पॅक मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जसा ऍक्च्युअल पेपर असतो तशाच प्रकारच्या मॉक टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओके. या कोर्सेस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिक्स. धन्यवाद.